नमस्कार मित्रांनो, मी प्रोफेसर एस एच भंडारू, CSMS कॉलेज ऑफ पॉलिटेक्निक औरंगाबाद महाराष्ट्रामध्ये मागच्या 10 वर्षापासून ENTC विभागात म्हणजे अणुविद्युत दूरसंचार विभागात कार्यरत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या आयुष्यात 2 टप्पे अतिशय महत्त्वाचे असतात. ते म्हणजे योग्य महाविद्यालय निवडणे आणि त्याहून अधिक म्हणजे योग्य अभ्यासक्रम निवडणे. आपण जर इंजिनिअरिंग हे क्षेत्र निवडले असेल तर ह्याच्यात 5 ब्रांचेस आहेत. त्यात सिव्हिल, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, कॉम्प्युटर अँड देन इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन ब्रांच आहे. सध्या अतिशय वेगाने प्रगती करत आहे ते आहे इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन ब्रांच. तर इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनियर बेसिकली काय कार्य करतो किंवा त्याचा कामाचं स्वरूप काय असतो हे आपण पाहूयात. बघा, ज्याप्रमाणे तुम्ही स्क्रीनवर बघू शकता, एक ENTC इंजिनियर काय काय करू शकतो. फर्स्ट, क्रिएट म्हणजे जे इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट असतात, म्हणजे जे उपकरणं असतात त्यांची रचना करणे. सेकंड, डिझाईन म्हणजे त्याचा ड्राफ्ट किंवा त्याचे चित्र बनवणे. थर्ड, डेव्हलप म्हणजे विकास करणे. मॉडिफाय म्हणजे काही दुरुस्ती किंवा बदल करणे. आणि शेवटचा आहे टेस्ट म्हणजे त्याचे परीक्षण करणे. तर हे सर्व आपण बघितले. एवढ्या पॉईंट्सवरती इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर काम करू शकतो. मित्रांनो, तुम्ही जर आपल्या आजूबाजूला पाहिलं तर सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत सर्व इलेक्ट्रॉनिक्सच्याच इक्विपमेंट आहेत किंवा वस्तू वापरतो आणि वापरत राहणारच आहे भविष्यात. अर्थात कोणते वस्तू? जसं की LCD TV, फ्रीज, कूलर, फॅन, मोबाईल, हातातील माऊस असो किंवा रिमोट, 4 चाकी गाडी असो किंवा एरोप्लेन, रडार असो किंवा पाण्यातील सबमरीन. मित्रांनो, आपण रोबोट पाहिले, हेही एक इलेक्ट्रॉनिक उपकरणच आहे आणि तो इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनियरच बनवतो. रोबोट्समुळे ऑटोमेशन उद्योगात काम सहजरित्या पूर्ण होतात. मित्रांनो, आपण अंतराळात फिरत असणारे सॅटेलाईट बघितले, हेही एक इलेक्ट्रॉनिक उपकरणच होय. तर बघितलं किती सारे ॲप्लिकेशन्स आहेत. जमिनीच्या खालीपासून ते आकाशापर्यंत इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियरचे काम आपल्याला बघायला मिळते. मित्रांनो, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन शिवाय पर्यायच नाही. इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनियर प्रायव्हेट इंडस्ट्रीजमध्येच तसेच गव्हर्नमेंट सेक्टरमध्येही जॉब करू शकतो. एवढेच नव्हे तर स्वतःचा व्यवसाय किंवा स्टार्टअपमध्येही यशस्वीरित्या कामगिरी करू शकतो. मित्रांनो, ENTC ही शाखा अशी आहे ज्याच्यात करिअर करण्यासाठी प्रचंड संधी उपलब्ध आहेत. हो मित्रांनो, ENTC क्षेत्र हे रोजगार, तंत्रज्ञान, संशोधन व इतर संधी देणारा म्हणून राष्ट्रीयच नाही तर आंतरराष्ट्रीय पातळीवर पण नावाजलेली शाखा आहे. येणाऱ्या 2 दशकात ENTC क्षेत्रात प्रचंड संधी बघायला मिळणार आहे. ENTC हे फ्लेक्सिबल ब्रांच आहे, दॅट इज मल्टीडिसिप्लिनरी, विच गिव्स ट्रमेंडस अपॉर्च्युनिटीज. म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर हार्डवेअरसोबत सॉफ्टवेअरमध्येही करिअर करू शकतो. बघितलं तुम्ही किती सारे ऑपॉर्च्युनिटीज आहेत. तर ENTC क्षेत्रात इंजिनिअरिंग केल्यानंतर किंवा केल्यावर कोणत्या क्षेत्रात आपल्याला ऑपॉर्च्युनिटीज आहेत हे आपण डिटेलमध्ये बघूयात. ENTCमध्ये डिप्लोमा पूर्ण केल्यानंतर इलेक्ट्रॉनिक्समध्येच नव्हे तर टेलिकम्युनिकेशनमध्येही भरपूर ऑपॉर्च्युनिटीज मिळतात. लेट अस सी. इथे इलेक्ट्रॉनिक्स वस्तू किंवा उपकरणे बनवणारे कंपनीज सच ॲज मोबाईल्स, TV, फ्रीज, वॉशिंग मशीन, TV सेट्स, इलेक्ट्रॉनिक गेम्स, PCB, इलेक्ट्रॉनिक कॉम्पोनंट्स बनविणारे कंपनीज, कॉम्प्युटर UPS बनविणारे कंपनीज, कॉम्प्युटरचे मदरबोर्ड बनविणारे कंपनीज, रिमोट बनवणारे कंपनीज, उद्योगांसाठी लागणारे कंट्रोलर्स ते बनवणारे कंपनीज, ह्यामध्ये प्रचंड ऑपॉर्च्युनिटीज आहेत. काही नावाजलेल्या कंपन्यांची नावे आपण ऐकूयात. ते आहेत टेक्सास इन्स्ट्रुमेंट, तुम्ही ऐकलंच असाल, इंटेल, ॲपल, डेल, सिस्को, सॅमसंग, IBM, सोनी, तोशिबा, LG इलेक्ट्रॉनिक्स, फिलिप्स, हेल्वेट टकार्ड, नोकियो, पॅनासोनिक अँड सो ऑन. द लिस्ट इज एंडलेस. तर भारतात कोणते? तर भारतातले कंपनी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड, विप्रो, ओप्पो, SCL, सिंटेल, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड आणि असे खूप काही, म्हणजे असंख्य, आपण सांगू शकत नाही एवढे कंपनीज आपल्याला इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियरसाठी अवेलेबल आहेत.
तसेच गव्हर्नमेंट सेक्टरमध्येही आपल्याला अपॉर्च्युनिटीज आहेत. ते आहेत DRDOमध्ये काम करू शकता, इस्रोमध्ये काम करू शकता, NPTELमध्ये करू शकता, BHEL, BSNL, ONGC अँड सो ऑन. सो तुम्ही बघितलं किती कंपनीज आणि किती ऑपॉर्च्युनिटीज अवेलेबल आहेत. आता जर आपण बघितलं नवीन सरकारी धोरणाप्रमाणे बघितलं तर भारत हा टेलिकॉम क्षेत्रात अतिवेगाने अग्रेसर होत आहे असं पाहायला मिळते. मित्रांनो, भारतात सर्वात जास्त इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तू वापरल्या जातात. आता हे इलेक्ट्रॉनिक्स वस्तू भारतात सर्वात जास्त प्रमाणात निर्माण करण्यासाठी सरकारने वेगवेगळे उपकरण राबवायला सुरुवात केली आहे. तुम्ही स्टार्टअप इंडिया अशा योजना ऐकल्याच असतील. त्यामुळे मित्रांनो, नोकरी, बिझनेस, व्यवसाय, स्टार्टअप, संशोधन, रिसर्च ह्या सर्व क्षेत्रात भरपूर संधी मिळवणारे क्षेत्र म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन ब्रांच. टेलिकम्युनिकेशन क्षेत्रात ही भरपूर अमर्यादित संधी उपलब्ध आहेत. जर तुम्ही पाहिलं तर टेलिकॉम क्षेत्रात मागच्या काही वर्षात म्हणू शकता तुम्ही किती वेगवान प्रगती केली आहे. वेगवेगळ्या देशात दूरसंचारच्या माध्यमातून विचारांचा आदान प्रदान प्रचंड वाढला आहे. 1G, 2G, 3G, 4G, 5G ते 6G पर्यंत आपण आज पोचलो आहोत. त्यामुळे मोबाईल बनवणारे कंपनीज, मोबाईल टॉवर्स बनविणारे कंपनीज, मोबाईल मेंटेनन्स अँड अँटिना ऑपरेटर्स अँड मॅन्युफॅक्चरिंग कंपनीज, टॉवर मेंटेनन्स कंपनीज अशा वेगवेगळ्या व्यापार आणि कंपनीजमध्ये भरपूर संधी उपलब्ध आहेत. आता काही कंपनीचे नावे जे टेलिकॉम क्षेत्रात नोकरीच्या संध्या तुम्हाला अवेलेबल करून देऊ शकतात ते आहेत रिलायन्स, जिओ, एअरटेल, वोडाफोन, आयडिया व गव्हर्नमेंट क्षेत्रातही भारत संचार निगम असे BSNL असे कंपनीज आहेत. मित्रांनो, आपण जर बघितलं तर भारताची लोकसंख्या जवळपास 125 करोडपर्यंत आहे. त्यापैकी फक्त 25% लोक स्मार्टफोन वापरतात. म्हणजे एक अंदाज घेतला तर मार्केट स्टडीप्रमाणे टेलिकॉम क्षेत्रात इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन इंजिनियर्सची अतिशय जास्त प्रमाणात रिक्वायरमेंट भविष्यात असणार आहे. आणि एक बघितलं तर मोबाईल फोन प्रत्येकजण 5 वर्षापर्यंतच वापरतो किंवा ड्यू टू टेक्नॉलॉजी अपग्रेडेशन और फीचर्स आपण तो चेंज करतो. म्हणजे कस्टमर्सची रिक्वायरमेंट पाहता मार्केट स्टडी केला तर ENTC क्षेत्रात ऑपॉर्च्युनिटीजची कल्पना तुम्ही करू शकता की ते किती असू शकतील भविष्यात. तसेच सॅटेलाईट क्षेत्रातही अमर्यादित ऑपॉर्च्युनिटीज आहेत. सॅटेलाईट कम्युनिकेशन हे टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगमध्ये शिकवले जाते. मिलिटरीत यूज होणारा रडारसुद्धा ENTCमध्ये शिकवला जातो. तसेच जर तुम्हाला शिकवलेला अभ्यासक्रम तुम्ही व्यवस्थितरित्या शिकलात तर वेगवेगळ्या क्षेत्रात तुम्ही जॉब करू शकता. हार्डवेअर किंवा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनियर सॉफ्टवेअर क्षेत्रात पण काम करू शकतो. कारण सॉफ्टवेअर लँग्वेजेस सच ॲज C, C++, जावा, .NET ह्या अशा लँग्वेजेस शिकून तो मोठमोठ्या IT कंपनीजमध्ये सच ॲज कॉग्निझंट, TCS, विप्रो, IBM ह्या कंपनीजमध्ये तो जॉब करू शकतो. मित्रांनो, आपल्याला मेडिकल फील्ड पण माहिती आहे. मेडिकल फील्डमध्येही वापरले जातात इलेक्ट्रॉनिक्स इन्स्ट्रुमेंट्स जसे की BP मीटर, ECG, EEG, EMG, CT स्कॅनर हे इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट्समध्ये कंट्रोलर वापरले जातात. सो मेडिकल इलेक्ट्रॉनिक्स फील्डमध्येही इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनियर्स जॉब करू शकतात. टेलिमेडिसिन फील्ड म्हणजे पेशंटचे रिपोर्ट्स, CT स्कॅन रिपोर्ट्स एक्सेट्रा हे एका हॉस्पिटलमधून मुंबई, पुणे इथल्या नावाजलेल्या हॉस्पिटल्समध्ये सेकंदात आपण रिपोर्ट्स पोचवू शकतो. हे टेलिमेडिसिनच्या स्वरूपाने पॉसिबल आहे. सो दॅट इज नथिंग बट अ पार्ट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन. नंतर ऑटोमेशन म्हटलं की मायक्रो कंट्रोलर येतं, मायक्रो प्रोसेसर येतं, तसेच सेन्सर्स येतात, कंट्रोलर्स येतात. म्हणजे इंडस्ट्रियल ऑटोमेशनमध्ये सुद्धा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनियर काम करू शकतो. रोबोटिक्समध्येही इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनियरचा मोठा वाटा असतो. सो माझं एकच म्हणणं आहे, ऑप्ट फॉर इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन because electronics and telecommunication is future of human generation. So as you can see, there are numerous opportunities in this branch. So काळाची गरज ओळखायला शिकता आलं पाहिजे आणि त्यातून आपला फायदा कशात आहे हे पण मुलांनी ओळखलं पाहिजे. अँड इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनमध्ये ब्राईट फ्युचर आहे हे आपल्याला सगळ्यांना माहीत असलं पाहिजे. हे संस्थेचे व्यवस्थापक श्री पद्माकर मुळे सर व रणजित मुळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली कॉलेज ऑफ पॉलिटेक्निक यशस्वीरित्या प्रगतीकडे वाटचाल करत आहे.
इथे सर्व स्टाफ अनुभवी असून प्रत्येकालाच 10 ते 16 वर्षापर्यंतचा अनुभव आहे. शिवाय प्रत्येक स्टाफचे हायर एज्युकेशन क्वालिफिकेशन झालेलं आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे कोणतीही शैक्षणिक अडचण असो ते यशस्वीरित्या सामोरे जातात. त्याच्यानंतर कॉलेजचे परिसर अत्यंत स्वच्छ व आनंददायी असतं. इथे ENTC डिपार्टमेंटमध्ये डिप्लोमा केलेल्या विद्यार्थ्यांना सॅटकॉम स्किल सेंटरचे फायदे पण घेता येतील. ॲक्च्युली सॅटकॉम स्किल सेंटर हे ट्रेनिंग सेंटर आहे जे पुण्याच्या सॅटकॉम कंपनीसोबत कोलॅबरेटेड आहे. मुलांना इथे सॅटकॉममध्ये ट्रेनिंग दिल्यानंतर त्यांना जॉब ऑपॉर्च्युनिटीज पण दिले जातात. प्लेसमेंटसाठी पुण्याचे कंपनीज वगैरे येतात आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या मनाप्रमाणे कंपनीजमध्ये त्यांच्या अर्हतेप्रमाणे क्वालिफाय झाल्यानंतर प्लेसमेंट दिले जाते. ह्याच्यानंतर आपल्याला आजकालच्या युगात जर पुढे सामोरे जायचे असेल तर काही ॲडिशनल क्वालिटीज असणे गरजेचे आहे. इथे इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन डिपार्टमेंटमध्ये शैक्षण झाल्यानंतर तुम्हाला ॲडिशनल कॉम्पिटन्सीज म्हणून सॅटकॉम ट्रेनिंग दिली जाते, विच इज द मस्ट इन द जनरेशन. सो कॅम्पस तुम्ही बघू शकता, एकदा अवश्य भेट द्या. थँक्यू सो मच.